हे दृश्य पाहण्यासाठी हजारो वर्षापासून भारत देश तहानलेला होता. नजर तृप्त झाली हे दृश्य पाहून. भारतीय शेतकरी एवढा मोठा झालेला आहे. भारतीय शेतकऱ्यांची दिवस एवढे चांगले आलेले आहेत की देशाच्या पंतप्रधानाला त्यांच्या समोर बसून एवढं तामझाम करून एखादी रील शूट करावं लागते. शेतकऱ्यांच्या बायका एवढ्या पॉश साड्या, एकही डाग नसलेल्या साड्या घालत आहेत आणि त्यांची शूटिंग एवढ्या सगळ्या तामझाममध्ये होत आहे. म्हणजे शेतकऱ्याचं आयुष्य किती सुधारलं असणार आहे, शेतकऱ्याचं उत्पन्न किती वाढलं असणार आहे. शेतकऱ्याच्या घरापुढं 2-4 फॉर्च्युनर बिर्च्युनर ट्रॅक्टर बिक्टर लागलेले 50-50 कामगार, तेही ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेले असतील. कारण पंतप्रधानाला शेतकऱ्याच्या शेताजवळ येऊन असं मांडी घालून जर जेवण करायची वेळ येत असेल तर खरंच हा देश विश्वगुरु झालेला आहे. ह्या देशामध्ये आता कुठलीही कमी नाही. गॅस वीसचे लाईनी जाऊ द्या, सोडा ते कुठल्यात बाहेर पाकिस्तान मधले असतील. जे लोक काम सोडून गावाकडे चालले ते पाकिस्तानमध्ये चालले असतील. भारत देश एवढा सुजलाम सुफलाम आणि पंतप्रधानाला सुद्धा शेतकऱ्याच्या मांडीला मांडी लावून, एवढ्या पॉश शेतकऱ्याच्या मांडीला मांडी लावून जेवण करायची आज ह्या देशामध्ये परिस्थिती आलेली आहे. हे सगळं क्रेडिट नरेंद्र मोदीजीला जातं. धन्यवाद मोदीजी.